तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. राज्याभिषेक सगळं काल झाला आहे आणि आज आपल्याला आता जायचं आहे घरी. म्हणजे आता जाताना थोडेसे स्पॉट्स घ्यायचे 2, ते बघू. फॉलो करा, सबस्क्राईब करा. चल. तर मित्रांनो, काल अख्खा रायगड भरला होता टेंटनी, पण आज तिथे 4-5 टेंट दिसतात, ते पण तिथे, आणि फक्त आमच्या झोपडीतल्या माणसं आहेत. बाकी कोणच नाही. अख्खा रायगड खाली झाला आहे. पूर्ण धुकं आहे, काय दिसत नाही. फक्त इथलं जवळजवळचं दिसतंय. नाश्ता करतात. नाश्ता करून आता तर आम्ही निघणार आणि गड उतरायला सुरुवात करणार. चला. अरे चलो. इथं आलो तर लोक भेटतात मला, चांगली काय वाईट भेट. तर आता आम्ही निघालोय. अरे चला पुढे, काय तो अभी हम सॉरी तर आता आपण पोहोचलोय होळीच्या माळावर. तिथे फोटो काढून, पाया पडून मग आपण गड उतरायला सुरुवात करणार. चला. फोटोशूट आहे. अरे अजय खाली बस, आम्ही दिसत नाही त्याच्यामुळे. महाराज की जय, भवानी जय, शिवाजी जय, भवानी माता की जय. चलो. ही वास्तू जी आहे ही आऊसाहेबांच्या वाड्याची वास्तू आहे. हा जो चौथरा आहे हा आऊसाहेबांचा वाडा होता. हा समोर जो आपल्याला दिसतोय हा शिवाजी महाराजांच्या वाड्याचा चौथरा आहे. इथे शिवाजी महाराजांनी देह ठेवला होता. शेवटचा श्वास जो होता तो शिवाजी महाराजांनी या ठिकाणी घेतलेला आहे. या गोष्टीवरनं तुम्ही या जागेचा पवित्र समजून घेऊ शकता. शिवाजी महाराजांची 2 स्वतःची नाणी होती. होन जो होता तो सोन्याचा होता, शिवराई जी होती जी तांब्याची होती, आणि ते जे टांगसाळ होतं त्या टांगसाळमध्ये ही नाणी बनवायची व्यवस्था केलेली होती. इथे समोर आहे जी आपण पालखी दरवाजानं खाली गेल्यानंतर तुम्हाला 2 स्तंभ दिसतील. ते 2 स्तंभ त्यावेळेला 7 मजले होते असं म्हणतात. तिथे शिवाजी महाराज कधीतरी टेहळणीसाठी जायचे. त्याच स्तंभामधनं जगदीश्वर मंदिरापासनं राजगड, लिंगाणा, तोरणा, सिंहगड असा प्रचंड परिसर दिसायचा. त्याच्यामुळे तिकडे शिवाजी महाराजांना जायला आवडायचं असं म्हटलं जातं. आता आपण इकडनं खाली उतरूया, राण्यांचे महाल बघूया. जे रोपवेने जाणार आहेत ते मेणा दरवाजाने खाली उतरतील आणि जे चालत येणार आहेत ते पालखी दरवाजाने खाली. तो जो मेणा दरवाजा आहे तिकडनं दिवाने आममध्ये येण्यासाठी जी माणसं किंवा ज्या राण्या होत्या त्या मेण्यातनं यायच्या, त्यामुळे त्या दरवाजाला मेणा दरवाजा असं नाव पडलं आहे. तसंच शिवाजी महाराजांची पालखी जी होती ती या साईडने यायची. त्या इकडे जो दरवाजा आहे त्यामुळे या दरवाजाला पालखी दरवाजा असं नाव पडलेलं आहे. तर आता आपण इकडनं खाली जाऊया, राण्यांचे महाल बघूया, पालखी दरवाजा बघूया. खाली उतरल्यावर मी तुम्हाला ते स्तंभ दाखवतो आणि आपण तसंच गंगासागर तलावाच्या इकडनं गड पाय उतार करायला घेऊया. चल. पाणी साठवायचं कुंड होतं आणि हे स्नानगृह होतं. ती सिस्टीम दिसते पाणी जाण्यासाठी केलेली सिस्टीम आहे. इकडनं पाणी डायरेक्ट गडाच्या आजूबाजूला कुठे नाही, मध्ये राण्यांचे महाल आहेत तिथेही पाणी जात नाही. हे पाणी डायरेक्ट गडावरनं खाली जातं अशी सिस्टीम आतल्या आत केलेली आहे. हे जे टेक्निक आहे हे त्यावेळेला हिरोजी इंदोरकरांची शोधून काढलेली टेक्निक आहे. तसंच गडावरती आपल्याला एक होका यंत्र पण दिसतं. होका यंत्र नाही, सॉरी, पर्जन्यमापक. हे ते हा कुठे गेला? सिद्धेश ते पर्जन्यमापक आपलं व्याडेश्वरच्या इकडे बघायचं राहिलं नाही. मला माहिती आहे ते व्याडेश्वरच्या खालच्या बाजूला आहे. वाघ दरवाजाला जातो ना व्याडेश्वरला, आपण तिकडनं राईटला घेतो. त्याच्या लेफ्टला गेल्यानंतर ते अंबिराव मोहितेंचा जो सेपरेट वाडा आहे तिथे आहे. हां, एक गोष्ट सांगायची राहील तुम्हाला. अष्टप्रधान मंडळाचे वाडे सगळ्यांनी येताना बघितले असतील, पण त्या अष्टप्रधान मंडळाचे तिथे 7च वाडे आहेत.
ते 7 वाडे यासाठी आहेत कारण का हंबीराव मोहिते जे होते ते नॉनव्हेज खायचे आणि त्याच्यासाठी त्यांचा वाडा जो आहे तो आपण जिकडे झोपडी राहतो त्याच्या मागे वेगळा बांधलेला आहे आणि ह्या वाड्यांपेक्षा तो वाडा थोडाफार प्रशस्त आहे कारण का ते सरसेनापती होते स्वराज्याचे, त्याच्यासाठी त्यांचा वाडा जो आहे ना तो वेगळा बांधलेला आहे. त्याच्यानंतर जे मी टांगसाळ बोललो जिथे नाणी तयार व्हायची ती जागा ही होती टांगसाळ. धान्य कोठारे असं म्हटलं जातं. इकडे सगळं जे धान्य आहे ते साठवून ठेवलं जायचं. हे खाली जे आपल्याला दिसत आहेत हे सगळे अष्टप्रधान मंडळाचे वाडे. हे वाडे इथे बांधण्याचं कारण असं की शिवाजी महाराजांना जर काय अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करायची झाली तर अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांच्या जवळ असलं पाहिजे, त्यासाठी त्याची संरचना इथे केली गेलेली आहे. इकडनं खाली गेल्यानंतर आपल्याला व्याडेश्वरचं मंदिर दिसतं, काल आपण वाघ दरवाजाने जाताना बघितलेलं. इकडे समोर जो आपल्याला दिसतोय आता हा आहे मेणा दरवाजा, जे मी तुम्हाला म्हणलं जिथनं महाराजांच्या पालख्या यायच्या. हा मेणा दरवाजा आहे. तिथनं सरळ खाली उतरलं की आपण रोपवेला जातो, त्याच्या बॅक साईडला हिरकणी बुरुज आहे आणि इथनं सरळ खाली उतरलं की पालखी दरवाजा. हे राण्यांचे महाल आहेत. आता आतमध्ये मला राण्यांच्या महाल आहोत, त्या वास्तूला राण्यांचे महाल म्हणतात. हे 7 महाल आहेत, त्याच्यापैकी 6 महाल जे आहेत ते कनेक्टेड आहेत. प्रत्येक महालाला आतमध्ये येण्यासाठी इंडिव्हिज्युअल दरवाजा आहे, पण त्यातले 6 महाल जे आहेत ते तुम्ही एका दरवाज्यातनं आत आले तर त्या 6 महालांपैकी कुठल्याही महालामध्ये या वाटेने जाऊ शकत होता. आणि एक महाल जो आहे तो सेपरेट आहे. समोर जी आपल्याला भिंत दिसते ही त्या काळातलीच भिंत आहे, ही आत्ताचं बांधकाम नाही, हे सगळं त्या काळातलं बांधकाम आहे. इथलंही जे बांधकामाच्या ज्या चिरा आहेत त्या चिरा देखील गंगासागर तलाव, हत्ती तलाव यासारखे रायगडावरती जवळपास 22 तलाव आहेत आणि छोटे मोठे जवळपास 18 तलाव आहेत. त्याच तलावांमधनं खोदकाम करताना जे दगड निघालेत त्याच दगडांनी हे बांधकाम केलेलं आहे. ह्या बांधकाम तुम्ही आत्ता पण जरी बघितलं तरी बांधकामाची सपाटी, बांधकामाची रुंदी, लांबी सगळीकडे बघितलं तर तुम्हाला एक समान दिसेल. जवळपास 300-350 वर्ष उलटून गेलेली आहेत, तरी पण या बांधकामाला अजूनपर्यंत धक्का लागलेला नाही आहे. मुघलांनी आक्रमण करून झालं, इंग्रजांनी आक्रमण करून झालेलं, तरी पण रायगड जवळपास 3 ते 3.5 महिने जळत होता, तरी पण ह्या ज्या भिंती आहेत त्यांना अजूनपर्यंत कोणी हलवू शकलेलं नाही आहे. तसंच हा जो आहे हा मुख्य वाड्याचा चौथरा आहे. हा इथे जी रूम असायची, आता राण्यांचा महाल आहे. राण्यांना भेटायला जी माणसं येणार ती डायरेक्ट राण्यांना भेटू शकणार नाही. मग हा जो पहिला चौथरा आहे त्या माणसांना पहिले इथे बसवलं जायचं. तो मागचा जो चौथरा दिसतोय तिथे राण्यांचा महाल असायचा. इकडे आलेला माणूस बघ जेव्हा यायचा त्यावेळेला राणीला सूचना दिली जायची की बाबा तुम्हाला भेटायला असे लोक आलेले आहेत. त्यानंतर आयदर राणीसाहेब ज्या आहेत त्या इथे येऊन माणसांना भेटायचे किंवा मग ती माणसं जर खास असतील तर राणीसाहेब त्यांना तिकडे बोलून जायचे. आता आतल्या साईडला त्या काळातले जे टॉयलेट्स आहेत त्याची सोय ती कशी केली ती दाखवतो मी तुम्हाला. ही रूम आणि आतमधली रूम या दोन्ही रूमबद्दल इतिहासकारांच्या वेगवेगळी मतं आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की हे स्वयंपाकघर आहे, काही जणांचं म्हणणं आहे की हे स्नानगृह आणि त्या काळचं टॉयलेट आहे. आता प्रत्येक इतिहासकाराने आपापल्या परीने अभ्यास करून वेगळी वेगळी मतं मांडलेली आहेत. पण मधल्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला इंग्रजांनी गड आपल्याकडनं घेतला, मुघलांनी आणि इंग्रजांनी, तेव्हापासून ते परत हा गड मराठ्यांकडे येईपर्यंत जवळपास 100 ते 150 वर्षाचा कालावधी गेला. आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये इंग्रजांनी स्वतःसाठी किंवा मुघलांनी स्वतःसाठी या गडावरती काही चेंजेस करून घेतलेले. त्यामुळे आपण एक्झॅक्टली आज पण सांगू शकत नाही आहे की ही वास्तू नेमकी कुठली असू शकते. प्रत्येक इतिहासकाराचं मत प्रत्येक वास्तूबद्दल वेगळं वेगळं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी अभ्यास करून ते मत मांडलेलं आहे. तर आता साहजिक जे पिढ्या सांगत आलेले आहेत आपल्याला त्यानुसार मी तुम्हाला ही माहिती देतो आहे की ही जी जागा आहे हे स्नानगृह आहे. तसंच इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे जे आहेत हे टॉयलेट्स आहेत त्यावेळेचे. इकडनं जे होल दिसतंय तिकडनं पाण्याचा निचरा व्हायची डायरेक्ट सोय आहे. हे जे होल आहे इकडनं पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा होती. सगळ्यांनी हवं तर बघून घ्या मग बाहेर. आता आम्ही उतरतो पालखी दरवाजाने.
व्ह्यू बघा. व्ह्यू चेकआउट. ती ना एक प्रशस्त रूम आहे जिथे शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळांबरोबर ना चर्चा व्हायच्या. कुठला एखादा निर्णय घ्यायचा असेल, कुठली मोहीम ठरवायची असेल आणि त्या गोष्टी खूप सिक्रेट ठेवायच्या असतील. उदाहरणार्थ आता बहिर्जी नायकांच्या ज्या भेटी असतील त्या भेटी वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या इकडे व्हायच्या. हे दोन जे आहेत हे मनोरे ते मी तुम्हाला खाता प्रामुख्याने तिथे वास्तव करा. हां असे शब्द वापरले. समोर जे आपल्याला दिसतंय ते आहे टकमक टोक. राहिला आहे. गेलेलो राहिलोय. गेलेलो राहिलोय. तर आता गंगासागर तलावाच्या इथे आलोय. तर आता इथून असं खालती उतरायचंय. आदरवेच्या इथे इथून खाली जाणार. पाय थरथरतात माझे, पूर्ण पाय कापायला लागले. चलो चलो. जाताना काय नाही वाटलं पायाला, आता पाय थरथरत आहेत. लेग मारल्यावर एवढे नसतील तर जेवढे आता थरथरत आहेत. थांबल्यावर लगेच थरथरत. आता थांबू आपण. खूप थरथरत आहे. तर आता आपण जरा ब्रेक घेतलाय, थांबलोय जरा. मंडे येते वरतून. तर आता आम्ही जसं जसं खाली जात आहे तसं तसं वरती पूर्ण किल्ला धुक्यात लपतोय. आणि आता आपण पोचलोय हनुमंत मंदिराच्या इथे. थांबा, दिसते का बघू आपण वरती. कायच नाही दिसत आहे, पूर्ण धुकं आहे. धुकं म्हणजे ढग आहेत सगळे. तर आता आपण तिला तिचा एक्सपिरियन्स विचारूया. तिचा फर्स्ट टाईम आहे, माझा पण फर्स्ट टाईम होता. माझा फर्स्ट ट्रेकिंग आहे रायगडावर, ते सुद्धा. आणि माझी 10वी झाल्यानंतर मी पहिल्यांदा असं कुठेतरी आई वडिलांना सोडून, म्हणजे असं म्हणू शकते फॅमिलीसोबत न जाता फ्रेंड्ससोबत गेली आहे ट्रेकिंगला. अँड माझा एक्सपिरियन्स खूप भारी आहे, खूप भारी. पडले मी पण 3 वेळा. खूप भारी आहे, मज्जा आली, छान वाटलं खूप. तर फायनली आता खाली पोचलोय नाणे दरवाज्यातून. आणि पाठी आता तर गड दिसायला लागला असं. तो बघा, तो तिथे टकमक टोक आहे. थांबा, तो कुठे गेला? हा इथे टकमक टोक आणि हा पूर्ण इथे गड आहे. अजून पण वरती आहे पण ते धुक्यात आहे, म्हणजे ढग. तर आता पोचलो आहे आपण खाली. हे बघा, पण इथूनच गेलेलो आणि परत इथूनच आलो नाणे दरवाजा. तर आता आपण खाली आले चित्त दरवाजाच्या इथे. पण हा दरवाजा बंद होता वाटतं, म्हणून आपण नाणे दरवाजाने गेलो वाटतं. तर आपण आलो त्या रस्त्याने, परतीचा प्रवास करतोय. आणि येताना तर कोण ओळखीचं नव्हतं, पण आता सगळे ओळखीचे झाले. नाट्य करता सगळ्यांची ओळख झाली, चांगली गोष्ट आहे. तिथे दरवाजाच्या इथूनच असं समोर आलं की इकडल्या साईडला रोपवे आहे. ही लाईन दिसते का? इथून अशी लाईन आहे पूर्ण अशी रोपवेला. आणि आपण इथे घेतलं रूम जरा फ्रेश व्हायला. निघाले बस. खाली दिल्यात ना तिथे 4-5 दिल्या.
बाय बाय. फर्स्ट टाइम होतो पण मजा आली, खूप मजा आली. टकमक दिसते बघा या दोन डोंगरांच्या मधून. आता आम्ही पूर्ण आता घाट उतरणार. घाटच आहे ना, घाट उतरणार आणि मग बघू कुठे आहे ते. त्यांचे स्पॉट सांगून म्हणजे हे 3 स्पॉट आहे त्याचे फिरणारचे. राजमाता जिजाईंचं जन्मस्थान, लेण्या आणि बालेचा गणपती. हे आता जर लेट करतो नाही तर त्यांचं लावू शकतो नाही फिक्स आहे. 11:30 आरामात बोलायचे. घरी जाऊन तसं पण आरामच करायचं. कॉलेज नाही काय नाही. मला सुट्टीच आहे. चलो स्टे ट्यून. स्टे ट्यून. आता आपण पाचायला आलोय राजमाता जिजाऊच्या वाड्यात. बघा तोफ दिसते. तो हा इकडे इथे वरती छोटी ते माहिती. आपापसामध्ये कोणी बोलू नका. ते काय पूर्णपणे सांगतायत ते व्यवस्थित ऐकून घ्या. नाही दिनेश दादाच होता. आपापसात कोणी डिस्कशन करू नका कृपया करू. तर आऊसाहेबांच्या राजवाड्यामधली जी माहिती आहे ती आपल्याला सर्व व्यवस्थित मिळेल. कारण मी इथला स्थायिक आहे. माहिती माझी अशी आहे की आमचे पूर्वज तुम्हाला सगळे सुशिक्षित आहेत. पूर्वज राजांच्या फौजमध्ये होते 5वी ते 6वी पिढी. त्यांनी जी सांगितलेली माहिती आहे ती तुम्हाला आज आऊसाहेबांच्या राजवाड्यातली माहिती मिळेल. परंतु आपल्या स्वप्नात असा रायगड कधीच दिसत नाही. तो रायगड स्वप्नात आपल्याला साकार रायगड कुठून दिसतो तर या आऊसाहेबांच्या राजवाड्यातून. थोडंसं धुकं आले हा समोरचाच रायगड. तलापासून शेवटपर्यंत रायगड इथूनच क्लिअर दिसतो. वरून असा दिसत नाही, वरचा परिसर दिसतो. तर ह्या राजवाड्याचा परिसर एकूण 9.5 एकरचा आहे. ह्या राजवाड्याचा परिसर 9.5 एकरचा आहे. मग या 9.5 एकरमध्ये आऊसाहेबांना आणण्याची गरज काय तर त्यांना रायगडचा हवामान सूट व्हायचा नाही. म्हणून रायगडच्या पायथ्याला त्यांच्यासाठी राजांनी त्यांच्यासाठी हा राजवाडा बांधलेला आहे. राजवाड्याचा परिसर एकूण 9.5 एकरचा आहे. परंतु राजवाडा बांधताना पहिल्यांदा सुरुवात केली असेल कुठून तर ही चारू बाजूची भक्कम अशी ही तटबंदी आहे. निव्वळ मातीची आहे, सिमेंटची नाही आहे, अजूनही ढललेली नाही. मग ही तटबंदी बांधल्याच्या नंतर प्रत्येकांचं वास्तव्य बांधलं. म्हणजे घर तुम्ही रायगडला बघितले प्रत्येक पॉईंटला बोर्ड आहे. आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये एकही बोर्ड नाही. मी प्रत्येक चौतऱ्यावर कोण राहतो त्याची माहिती देईल अशी माहिती आहे. माझ्याकडे मोठे ग्रुप असतात तिकडून येणारे. तर आता तुम्ही अनेक ठाई बदलापूरवाले आले त्यांच्याकडून माझी फी असते. तर तुम्ही मला समजून द्या समजून द्या मला. तर प्रत्येकांचं वास्तव्य बांधल्यानंतर हे सर्वांचेच वास्तव्यच आहेत. ह्याच्यावरती एकही बोर्ड नाही. मग मोजकेच आऊसाहेब राहते कुठे आपल्याला कसं समजणार. आहे मी आहे सांगा ती हा समोरचा चौतारा दिसतो. हा बघा ह्या ठिकाणी आऊसाहेब राहायचे. ह्या चौताऱ्यामध्ये नाही, ह्या चौताऱ्यामध्ये किती फरक आहे. एकदम कोरीव असा डिझाईनमधला हा चौतारा आहे. ह्याला घराचा पाया म्हणतात. खाली आपल्या डोळ्यासमोर आता घराचा पाया दिसतो. वरचं काहीही दिसत नाही पण वरती होतं. वरती सागवानी लाकडं होती आणि कौलं होती. ही कोकणातली घरं आहेत. अशीच 4 हीच उंची होती, अशी घरं होती. परंतु रायगड इंग्रजांनी जाळपोळ केली. हेही जाळपोळ केलं. वरचं उद्ध्वस्त आलं. खाली घराचा पाया म्हणून शिल्लक राहिलेला आहे. तर त्या ठिकाणी आऊसाहेब राहतात. मी उभा आहे ह्या ठिकाणी कोण राहते महाराजांची 3री पत्नी तिचे नाव पुतलाबाई. हे पुतलाबाईचं घर. हे मेन 2. हे बाकीच्या चौतरे आपल्याला दिसत आहेत हे कोणाचे आऊसाहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे. हे शवकरी हे फॅमिलीसह राहायचे. तुम्ही आता रायगड बघितल्याच्या नंतर चांगली छान अशी तलाव आहेत पाणी बरोबर. इथे तलाव नाही आहेत. मग इथे आहे का तर शिवकालामधल्या 4 विहिरी आहेत. शिवकालातल्या 4 विहिरी. तर एक विहिरीचं नाव आहे तक्याची विहीर म्हणून. तर रायगडला जसं राजांचं बसण्याचं ठिकाण आहे सिंहासन. तर राजे कधी जर रायगडावरून जर राजवाड्यामध्ये आले आईला भेटायला तर नेहमी यायचे नाही. त्यांना कधी फुरसूत भेटेल तरच यायचे. तर घरामध्ये गप्पा गोष्टी वगैरे सांगायचेच नाही. मग कुठे तर एक तक्याची विहीर आहे. ते मेन दर्शन आहे. 25 फूट पाणी खाली. त्या पाण्यावरती महाराजांचं बसण्याचं ठिकाण आहे. तिथे बसून ते न्यायनिवाडा करायचे. ते मेन दर्शन आहे. ते आपण दर्शन घेऊया. नंतर लास्ट मला इथे करायचं आहे. चला बाबा माझ्याकडे नाही वेट कर मला 10 मिनिट कारण पाऊस येतो. हो चालेल चालेल. पाऊस येतो थोडं भिजली नाही. हो हे बघा आम्ही मागे सांगते राजे जर का कधी राजवाड्यात आले
तर राजांचं बसण्याचं ठिकाण कुठे? रायगडावरून आलेच नाही तर हे बघा, राजे खाली 25 फूट पाणी आहे आणि पाण्याच्या वरती महाराजांचं हे बसण्याचं ठिकाण आहे. राजे रायगडावरून आल्याच्या नंतर, मॅडम एक मिनिट, रायगडावरून आल्याच्या नंतर इथे मानगड मांडी घालणार आणि तक्क्याला ह्या टेकून बसणार. ह्या तक्क्याच्या विहिरीचं पाणी आऊसाहेबांना पिण्यासाठी आणि आऊसाहेबांच्या सेवकांना. हे डोंगरातून ह्याला पाणी आहे पाझर. आता आपल्याला साक्षात दिसतंय की हे पाणी गडून दिसतंय. त्याचं कारण ओपन असल्यामुळे. पण पूर्वी विहीर ही ओपन नव्हती, पूर्वी पॅक होती. मग ही ओपन होण्याचं कारण काय तर मी सांगितलं, इंग्रजांनी जालपोल केली. हे सगळी लाकडं होती, सागवानी होती, दगडं होती, ढासळून गेली, जळून गेले. आता ही विहीर ओपन. मग राजे रायगडावरून जर आले तर घोड्यावरून यायचे, चालत यायचेत नाही. 3 गेट आहेत. आपण आला तो एक मेन गेट, माझ्या बोटासमोर एक गेट आहे, 2 हा एक गेट आहे, 3 हे दोन्ही बंद केले, एकच गेट चालू ठेवला. मग राजे घोड्यावरून आल्याच्या नंतर हा समोरचा परिसर दिसतो लांबलचक, त्या घोड्यांच्या पागा आहेत, रायगडला पण पागा आहेत. तिथे राजे घोडे बांधणार आणि राजे येणार आणि मानगड मांडे घालून इथे टेकून बसणार. पण मॅडम राजे इथे बसल्याच्या नंतर राजांना मोठा प्रॉब्लेम आला आहे. आपण सगळे सुशिक्षित आहोत, माझी व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्या डोळ्यातून आसू येतील, मी देतो नंबर. तर राजांना इथे बसल्याच्या नंतर प्रॉब्लेम राजांचा काय? राजे आले घोड्यावरून, राजांचे कपडे ओले, अंगी ओले, कशाने? घामाने. तिथेच राजांचा घाम जायला सुविधा काही नाही आहे. मग इथे राजे बसल्याच्या नंतर सुविधा आहे काय? पूर्वी विहीर पॅक, ही पॅक, ही पॅक. मग राजे इथे बसल्याच्या नंतर राजांचा घाम निघतो कुठून? ही एसी आहे बघा. आत्ता आपल्या घरामध्ये फॅन निघालेत, पण पूर्वीची ही एसी आहे. राजे इथे बसल्याच्या नंतर विहीर पॅक असल्यानंतर ह्याच्यातून पाण्याच्या गार वाफा ही एसी आहे. हे राजांचं बसण्याचं ठिकाण. तिकडे पण विहिरी आहेत आणि इथे महाराज घोडे बिडे ठेवायचे असे बोलतात. तर जाऊया, पाऊस आला परत, पाऊस सुरू करतोय सारखं. इशारे ठेवलेले काय? राजे पुढे, पाठीमागे त्यांचा सेवक, भव्याचे भगवा झेंडा हातामध्ये. वादळ सुटल्याच्या नंतर तो झेंडा हवेली निसता डोलायचा. तरी आऊसाहेबांना समजायचं नाही आलेत का. मग राजांनी काय केले? शाळेत लेकरे जाते, घंटा वाजतो, त्या ठिकाणी त्या टचमक पॉईंटवरती घंटा जोरात वाजवला की आऊसाहेबांच्या कानामध्ये ऐकू आलं. पूर्वीचं वातावरण शांत. मग आऊसाहेब घरातून निघणार आणि हे बघा 3 पायऱ्या समोर आहेत ना, त्या 3 पायऱ्यांवरती आऊसाहेब उभे राहणार. मग राजांनी पाहिली तर मग तिथून सूर्यास्त असताना दर्शन पाटे वाड्याला जाणार, पुतलाबाई जाणार, ते शेवट. नाहीतर आऊसाहेबांचा बसण्याचा ठिकाण न्यायनिवाडा करण्याचा आहे. आपल्या घरामध्ये पलंग आहे, हा बघा आऊसाहेबांचा पलंग, हा लांबल्याचा दिसतोय ना, हा पलंग. हीच प्रथा आहे रायगडला. सिंहासनवर समोर राजवाडा, समोर नगरखाना. आऊसाहेब इथे बसणार, आऊसाहेबांचे सगळे सेवक खाली इथे बसणार. एक चौकीदार तिथे, एक चौकीदार तिथे. पावसामुळे जास्त काही कव्हर करता नाही येते. चलो चलो, ए, मला घे, मला घे. तर भावांनो, जिजामाता तुम्हाला वाडा हा बघायला भेटला असं ब्लॉगमध्ये. सगळी वैशिष्ट्य त्या काकांनी सांगितलेली माहिती सहित. मी आता धावून आले म्हणून पक्का दम लागलाय. ब्लॉगमध्ये असाल तर लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा, भावाला सपोर्ट करा. तर भेटतो तुम्हाला नेक्स्ट स्टॉपला. तर आता आपण राजमाता जिजाऊंच्या समाधीच्या इथे आलो, पाचारले. इथून जवळच आहे, ते वाड्यापासून जवळच आहे समाधी. तर पाऊस सुरू आहे अजून. आतले सगळे आले का? चांगलं आहे. चला, छान आहे ना चपला. जरा कॅमेरा जरा पाणी गेलं वाटतं. दादा, हा बघ. छान आहे. तर आता आपण आलोय पांडवांच्या लेणीवर. हे आम्हाला गावाला जाताना पण दिसतं. कमरेपर्यंत पाणी भरायचं. हे बघा, ही जी लेणी आहे ना, ती आम्हाला गावाला जाताना पण दिसते. सो आता फायनली आलोय त्या लेणी. ड्रम असतो ना, वरती जाऊन बघू. त्याच्याने बाहेर आले. तर आता आपण बहुतेकसे पोचलोय. ते लेणी आहे आणि आपली तिथे गाडी पार्क केली इथे ब्रिजच्या खाली.
पोचलोय. ते पहिली गुफा आहे आणि इथे पाण्याचा साठा आहे असा. आणि पुढे थंड थंड वाटते यार इथे. इथे काय असतं? ते रूम आहे वाटतं. आणि हा बेड होता असेल ना रे? ओके. बेड असं थंड वाटतंय फुल. अजून वरती जायचं. वरती आहे लेणीची एंट्री. वरती पण आहे. इथून आहे ना रस्ता. रस्ता आहे कुठून रे वरती यायला? इथूनच असेल. तिकडून आहे, खालतून आहे वाटतं. तिथे एक रेलिंग आहे. तिथून वरती आणि इथे गुफा. ही एक रूम आहे इथे. ओ माय गॉड. ही एवढीच आहे इथे. आणि हा बेड असेल त्यांचं. आणि इकडे पण एक आहे. एक रूम आहे. 25. तिकडे 24 होती. 25. इथे बेड नाही. आणि इथे पण सेम आहे ना. आत पण आहे. इथे मासे पण आहेत. तर आता तिथून आलो आपण इथं आत. तर इथे पण आता असं रूमसारखं आहे. ही जरा मोठी रूम आहे आणि आत पण आहे तिकडे. पण इथे लॉक लावलं आहे. ते आत आहे. तसंच आलो तसं उतरायचं. आणि हे काहीतरी स्ट्रक्चर आहे असं. हे आय थिंक खाली पण होतं पण ते पूर्ण राऊंडमध्ये होतं. हे हाफ आहे पूर्ण. इथे कोरलेलं आहे. हां. म्हणजे आपल्याला दिसतंय अर्धा गोल आकारात कोरलेलं आहे. मला घंटा वाटते. मला असं की कुठलं तरी सिम्बॉल असेल, निशाणी. आणि इथं पण आहे. फार कोरीव काम नाहीये. तिथे पण काहीतरी लेख लिहिला आहे पण तो कुठल्या लँग्वेजमध्ये लिहिला आहे काय माहिती. पण इथे काहीतरी लिहिलं आहे असं. आणि इथे पण जागा होती वाटतं. हे पूर्ण असं होतं वाटतं. इथून वरतून आले दगडे. चला मग आता वरती पण जायचे तिकडे. तिथून असं वरती आलं की इथे पण असं गुफा बघायला भेटत. नंबर आहे तिथे. बघू आपण चढून. माती कुठले आले काय माहिती. ओ माय गॉड. हो इथे पण आहे. हे 23. तिथे 24 होती खालती आणि त्याच्याजवळ 25. ते पाणी भरलंय. आणि आत पण तेवढीच रूम आहे. तिथे बेडसारखं काहीतरी. ही जरा मोठी आहे. तिथे पण पाणीच आहे रे. सगळीकडेच आहे. हा बेकार. तर इकडे जाऊया. ही 22 रूम नंबर. हो इथे सगळे छोटे वाटे. वरती पण आहेत ना रे. हो 33. अजून इथे पण. इथे थंड वाटत असेल असं वाटतं. फील ते. अरे हे तिथे होतं ना पण हाफ मध्ये होतं हे स्ट्रक्चर. आपण ते पहिलं बघितलं ते. हां हे मोठं आहे काहीतरी असेल हे. इथे पण पाणी भरलं. काय आहे ते? हो हे कुठले तरी असं देव आहे. असं कोरलेलं आहे दगडात. फुल हे बघा. मला हनुमान वाटतं. तर आता ही रूम इथे बघितली. इथून मग इथं वरती चढायला आहे पण तिकडनं पण आहे. पण आपण इथून ट्राय करू. आलो इथे काहीतरी वेगळं. तिकडून प्रॉपर असं रस्ता आहे आणि इकडे असे सगळे गुफा आहेत आत लेण्या. आपण इथून वरती आलोय.
हा ना इथं बघ ना, ही 13 नंबर. हे काय आहे? इथे पण असे दोन काहीतरी आहेत खास. हे काय आहे? हे गोळ नाही काहीतरी असेल. आणि इथे पण असं खड्ड्यासारखं केलं. इथे पण सेम आहे. पुढे पण आहे. पुढे पण सेम असेल. पण हा स्ट्रक्चर आपल्याला सगळीकडेच बघायला भेटतो. काय लिहिलं बघ. हा स्ट्रक्चर आपल्याकडे सगळीकडेच पाहायला भेटतोय. इथे दोन स्तंभ होते असतील, ते तुटले असतील बघ. त्यांच्याशी उरलेले असे भाग राहिलेत वरती. हे बघा तिथे वरती पण आहेत, पण सेम स्ट्रक्चर आहे आतून. सगळ्या रूमचं सेम स्ट्रक्चर आहे. थोडाफार चेंजेस आहे. हा काहीतरी वेगळा स्ट्रक्चर पाहायला भेटतो इथे. ओ माय गॉड. हे मला वाटते मेडिटेशन रूम आहे ना. मेडिटेशन रूम आहे ना हे. हे बघा, तर मेडिटेशन रूम्स आहेत हे सगळे. आणि इथे बुद्धांची अशी एक स्टॅच्यू आहे, आकृती. आणि हे चारही बाजूने आहेत वाटतं. इथे एक आहे, इथे एक आहे, आणि इथे पण आहे, आणि पाठी पण असेल. चला मेडिटेशन रूम असतील रे ते. सेमच आहे. चला आता जाऊया खाली बघू. तर आता आले खाली, लेणी राहिली वरती. चला आता कुठे जायचं काम आहे विचारायला लागेल. तर आता जेवायला थांबलोय. ये दिख रहा है मैं सामने आउटफिट इधर जेवणे को रुके. तर नमस्कार मित्रांनो, तर आता म्हणाले पालीच्या गणपतीचे आहे. आता वरती चाललो आहे दर्शन घ्यायला. वरती का कुठे काय माहिती, पण फर्स्ट टाईमच चाललो आहे. चला तर आता आपण मंदिरात पोहोचले. आज जातो. तर फायनली सगळं झालेलं आहे दर्शन बिर्शन. तर आता परत बसमध्ये जाऊन डायरेक्ट घरी. ही बघा आपली बस समोर पाटीलवाली. तर आपण इथून डायरेक्ट घरी जाणार. आपल्याला कमीत कमी 2-3 तास तरी लागतील असं वाटतंय. जास्तीत जास्त कमीत कमी जास्त पण नाही, कमीत कमी 3 तास तर लागेल. आता डायरेक्ट तर झोपून जाऊ बस घर झाला. चलो. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा. माझ्याशी बोलना पोटाची माहोल. मित्रांनो कॉपीराईट येईल म्हणून आता मी बंद करतोय आणि एन्जॉय. पळाला पळाला कोतळा टाकून पळाला, पळाला पळाला कोतळा टाकून पळाला. शिवरायांचे नाव घेता अफजल्या पळाला, शिवरायांचे नाव घेता अफजल्या पळाला. शर्यू नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला, शर्यू नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला, शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला. पळाला पळाला
बोटे टाकून पळाला 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 बोटे टाकून पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला शर्य नदीला पूर येता पाणी आलं गळाला शर्य नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला संभाजीचे नाव घेता औरंग्या पळाला संभाजीचे नाव घेता औरंग्या पळाला 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 टोप्या टाकून पळाला 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 टोप्या टाकून पळाला संभाजीचे नाव घेता औरंग्या पळाला संभाजीचे नाव घेता औरंग्या पळाला शर्य नदीला पूर येता पाणी आलं गळाला शर्य नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला तानाजीचे नाव घेता उदयभान पळाला तानाजीचे नाव घेता उदयभान पळाला 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 तलवार टाकून पळाला 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 तलवार टाकून पळाला तानाजीचे नाव घेता उदयभान पळाला तानाजीचे नाव घेता उदयभान पळाला शर्य नदीला पूर येता पाणी आलं गळाला शर्य नदीला पूर येता पाणी. तर थोड्या वेळातच आपण पोहोचू स्टेशनला. मग तिथून सगळे बस थांबणार आणि मग सगळे घरी जाणार तिथून. चलो तर फिर आता सगळे चाललेत घरी. बाय गाईज. बाय गाईज. बाय बाय गाईज. बाय गोळे काका. बाय बाय एव्हरीवन. चला आता घरी. हे बघा बस काय भाव. चला आता घरी. चलो तर आता चाललोय घरी. तर ब्लॉग इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.